नमस्कार. मी प्राध्यापक वर्षा उदय काकड. आज 15 ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मी उपरा या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. लक्ष्मण माने या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांच्या व्यथा या पुस्तकामधून लेखकाने मांडलेल्या आहे. एखादं पुस्तक वाचताना आपल्या अंगावर काटा येतो, तसंच हे पुस्तक असलेलं पाहायला मिळतं. लेखकाने जे भोगलं, जे जगले, जे अनुभवलं, जे पाहिलं ते तसंच्या तसं या आत्मचरित्रामधून लेखकाने मांडलेलं आहे. आपल्या काही वर्षापूर्वी आपल्या आजूबाजूलाच अस्पृश्य जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमातींना कशा पद्धतीची वागणूक दिली जात होती हे या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतं. त्यातलीच एक कैकाडी जमात. कैकाडी जमातीमध्ये लेखकाचा जन्म होतो आणि लेखकाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे या पुस्तकामधून मांडलेलं आहे. मग हे पुस्तक वाचत असताना आपल्याला कैकाडी भाषा जी आहे तीही या पुस्तकामध्ये असलेली पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी जे संवाद आहेत ते कैकाडी भाषेमधून आहेत. तर लेखक ज्यावेळेस शाळेत जातो त्या शाळेमध्ये दिली जाणारी वागणूक, त्याच्यामधून लेखकाची झालेली घालमेल, त्याचबरोबर शिक्षकांचा त्यांच्या प्रती असणारे वागणूक हेही आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते. मग सुरुवातीला आपण ज्यावेळेस पुस्तक वाचतो तर पुस्तक वाचत असताना, सुरुवात करत असताना लेखकाच्या वडिलांच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला यामधून घडतं. मग लेखकाचे वडील खूप जरी कडक असले तरीसुद्धा लेखकाने शिकावं यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या समाजामध्ये आधी कुणीही शिकलेलं नसतं, परंतु आपला मुलगा शिकावा, मास्तर व्हावा यासाठी त्यांची तगमग चालू असते आणि ते आपल्या मुलाला शाळेत घालतात. परंतु शाळेत घातल्याच्या नंतर मात्र त्यांना कायम भटकंती करावी लागते. या गावावरून त्या गावाला त्या ठिकाणी त्यांची भटकंती सतत चालू असते. त्यामुळे लेखकाचं शिक्षण जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि लेखकाला एका वर्गात 2-2 वर्ष काढावी लागतात. असंच चालतं तरीसुद्धा लेखक एवढ्या समस्या येऊनसुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करतात, उच्च शिक्षण घेतात आणि ते उच्च शिक्षण घेत असताना त्यांना ज्या अडचणी आल्या, जे प्रश्न निर्माण झाले, ज्या समस्या निर्माण झाल्या त्याचं दर्शन या पुस्तकामधून घडतं. त्याचबरोबर ह्या भटक्या विमुक्त जाती जमाती ज्या आहेत त्यांना काय काय भोगावं लागतं, ते भटकंती करत असताना त्यांच्यावरती कोणकोणते प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला सुद्धा कशा पद्धतीने हे लोक तोंड देतात हे यामधून त्या ठिकाणी लेखकाने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर गावगाडा, त्याचबरोबर त्यांची जात पंचायत, न्यायनिवाडे याचंही दर्शन आपल्याला यामधून घडतं. म्हणजे न्यायालयापेक्षा सुद्धा जात पंचायतीला या भटक्या विमुक्त जाती जमाती किती महत्त्व देतात हे यामधून आपल्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर लेखकाच्या आईचं त्या ठिकाणी चित्रण यामधून आपल्याला कळतं आणि त्यामधून त्यावेळचं स्त्रीजीवन कसं होतं हे आपल्याला समजतं. मग असे काही प्रसंग आहेत की ते वाचताना अक्षरशः आपल्या अंगावर काटे येतात. जसं बऱ्याचदा 2 वेळचं जेवणसुद्धा ह्या जमातींना त्या ठिकाणी मिळत नाही आणि 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे या पुस्तकामधून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यासाठी कधी भीक मागावी लागते, तर कधी फक्त पाणी पिऊन त्या ठिकाणी तसंच झोपावं लागतं. त्याचबरोबर लोकांनी दिलेली जी भीक आहे त्याच्यामध्ये शिळं अन्न खाऊन, त्याचबरोबर बुरं आलेलं अन्न खाऊन त्या ठिकाणी ही लोक जगत असतात. मग हे सगळं जे आहे ते आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतं. त्यांच्या वेदना, त्यांची दुःख, त्यांना आलेले अनुभव, त्याचबरोबर त्यांनी भोगलेल्या यातना, हे सगळं आपल्याला उपरा पुस्तकामधून त्या ठिकाणी वाचायला मिळतं. त्याचबरोबर कैकाडी जमातीमध्ये असणाऱ्या प्रथा, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा यांचंही दर्शन यामधून घडतं. म्हणजे उदरनिर्वाहासाठी किंवा रोजचं 2 वेळचं जेवणही मिळत नाही, परंतु ज्यावेळेस जत्रा यात्रा असतात, ज्यावेळेस नवस फेडायचे असतात, जे नवस केलेले असतात ते फेडण्यासाठी त्या ठिकाणी हे लोक कर्ज काढून त्या ठिकाणी नवस फेडतात आणि त्या ठिकाणी त्या जत्रा यात्रांचं चित्रणसुद्धा अगदी व्यवस्थित या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतं.
अशा पद्धतीने भटक्या विमुक्तांचं जीवन किती अवघड आहे, त्यांना किती यातना सोसाव्या लागतात, त्यांचे किती प्रश्न असतात, हे आपल्याला जवळून त्या ठिकाणी लक्ष्मण माने या उपरा पुस्तकातून त्या ठिकाणी त्याचं चित्रण करतात. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष्मण माने यांनी या भटक्या विमुक्तांच्या व्यथा, प्रश्न या पुस्तकातून मांडले आहेत. म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं आणि या पुस्तकामधून आपल्याला त्यांच्या वेदना समजतील आणि उपरा म्हणजेच समाजाने बाहेर टाकले